सुनीताबाईचं वयवर्ष होतं 42 आणि 5-6 वर्षापूर्वी तिचा नवरा मेलेला होता. तिला 21 वर्षाची मुलगी पण होती. त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळेजण तिला बिचारी सुनीता म्हणायचे. "अरे, ती बिचारी सुनीता बाजाराला गेली, बिचारी सुनीता पाणी भरायला गेली," असं म्हणायचे. आता ही सुनीता आहे ना, दिसायला खूप सुंदर होती, ठसकेबाज होती आणि काय-काय तरुण पोरं तर तिला मग आता नातखोळा म्हणायची. अशी सुनीताबाई, जिचा नवरा मेलेला होता. आता नवऱ्याशिवाय तिचं जीवन जगत होती. आता तिच्यावरती सगळ्यात मोठी जबाबदारी होती, ती म्हणजे तिच्या मुलीचं लग्न. कारण सुनीताबाईचं स्वतःचं लग्न खूप कमी वयामध्ये झालेलं होतं. त्याच्यामुळे आता 42शी मध्ये येऊन पण तिची मुलगी वयामध्ये आलेली होती. त्याच्यामुळे काही पण झालं तरी पण तिचं लग्न झालं पाहिजे, वेळेत लग्न झालं पाहिजे असं तिला वाटत होतं. आता बिन नवऱ्याचं जीवन ती जगत होती. त्याच्यामुळे मग तिला असं वाटत होतं, की उद्या समजा आपली मुलगी बाहेर कोणाच्या प्रेमामध्ये पडली किंवा इकडे-तिकडे काय गडबड केली, तर मग आपण या सगळ्या गोष्टींना तोंड देऊ शकत नाही. त्याच्यामुळे वेळच्या वेळी आपण मुलीचं लग्न केलं तर बरं होईल. त्याच्याप्रमाणे मग तिने आपल्या मुलीसाठी मुलगा शोधण्यासाठी सुरुवात केली. पै पाहुण्यांमध्ये सगळीकडे तिची पत्रिका वगैरे दिली आणि आता जोरदार मुलीचं लग्न करण्यासाठी मग ही एक मोहीम तिने हातामध्ये घेतलेली आहे. तर कुणीतरी घरच्या जवळच्या मंडळीने एक मुलाचं नाव तिच्याकडे पत्रिका पाठवलेली आहे आणि या मुलाची चौकशी देखील केलेली आहे. सगळ्यांना वाटत होतं की हा मुलगा चांगला आहे आणि या मुलाचं नाव होतं चंदन. वयवर्ष होतं 28. हा मुलगा एका कॉन्ट्रॅक्टमध्ये सुपरवायझरचं काम करत होता. साधारणपणे 10वी-12वी झालेला मुलगा होता. बऱ्यापैकी उत्पन्न होतं. गावामध्ये थोडीफार शेतीभाती होती. त्याच्यामुळे मग सगळ्यांनी ठरवलं की याच मुलाला सुनीताबाईची मुलगी द्यायची. आणि सुनीताबाईच्या मुलीचं नाव होतं राणी. ही दिसायला पण सुंदर होती, सुनीताबाईसारखीच होती. त्याच्यामुळे समोरच्यांकडून म्हणजे सासरच्यांकडून आडेवेडे घेण्याचं कुठलंही कारण नव्हतं. अशा प्रकारे मग चंदनचं आणि राणीचं बघण्याचा कार्यक्रम सुनीताच्या घरी केला गेलेला होता. आजूबाजूची मंडळी देखील या कार्यक्रमाला आलेली होती आणि या मुला-मुलीची पसंती झालेली आहे. आता यांचा पसंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर चंदनचा जो कामाचं ठिकाण होतं, हे कामाचं ठिकाण त्याची सासूरवाडी म्हणजे सुनीताबाईच्या घराच्यापासून त्यांच्या रस्त्यावरतीच होतं किंवा त्याच्या घरापासून 4-5 किलोमीटर अंतरावरती त्याचं कामाचं ठिकाण होतं. तर त्याच्यामुळे येता-जाता अनेक वेळेला ह्या घरावरून तो जायचा. एक दिवशी दुपारचे साधारणपणे 12-1 वाजलेले. त्याच्या वेळेला मग तो या घरावरून जाताना त्याला तहान लागली आणि मग तो आता आपली सासूरवाडी आहे, तर मग 2 मिनटं जावायला काय हरकत आहे. त्याच्यामुळे मग तो आपलं सासूरवाडीमध्ये दारासमोर उभा राहिला. समोरच त्याच्या सासूबाई होत्या. त्या म्हटल्या, की "कुठे जाताय जावई बापू?" ते म्हटले, "समोर माझं काम होतं, तर जाता-जाता मला तहान लागली म्हणून मी आलो." म्हटले, "घर तुमचंच आहे, कधी पण या." आणि घरामध्ये चंदन गेलेलं आहे. पाणी वगैरे प्यायला आहे आणि सासूबाई म्हणतात, की "अहो, आता जेवायची वेळ झाली. जेवल्याशिवाय कुठे जाता? जेवूनच जावा." तर चंदन देखील आता आढेवेढे घेत कसा तरी हो म्हटला, "चला ठीक आहे." आणि त्याची जी होणारी बायको राणी ही कामावर गेलेली होती. ती एका कॉम्प्युटर क्लासमध्ये टीचर होती. त्याच्यामुळे सकाळी ती 9 वाजता जायची, संध्याकाळी 5 वाजता यायची. आणि आता चंदन आणि त्याची सासू एकत्र घरामध्ये होते आणि सासूबाई म्हटल्या, की "चला पटकन गरम-गरम जेवण वाढते, जेवून घ्या आणि मग तुम्ही कामाला जाऊ शकता. पाहिजे तर आराम पण करा." चंदन पण म्हटलं, की "ठीक आहे." सासूबाई म्हटल्या, की "आज काही जास्त केलेलं नाही मी. तुम्ही येणार की नाही मला माहिती नाही. पण डाळ-भात, भाजी-भाकरी आहे. तेवढं खाऊन घ्या." "ठीक आहे," म्हटलं आणि मग सासूबाईंनी त्याला जेवण वाढायला घेतलं. आता सासूबाई देखील सुंदर होती, ठसकेबाज होती, नखरेल होती. तिने मस्तपैकी साडी नेसलेली होती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे ना, तिची साडी नेसण्याची पद्धत खूप चर्चेमध्ये असायची. साडी नेसावी तर सुनीताबाईनेच असं या गावातल्या प्रत्येकाला वाटत होतं. त्याच्यामुळे तिचं जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य तिच्या जावयाच्या मनामध्ये, चंदनच्या मनामध्ये बसायला सुद्धा वेळ लागला नाही. आता सुनीता त्याला म्हणते, की "आता बसून घ्या, जेवण वाढलेलं आहे." आणि एक-एक पदार्थ ती त्याला वाढायला येत होती आणि वाढता-वाढता तिचा पदर, साडीचा पदर हा तिच्या खांद्यावरून खाली येत होता. हे तिला कळत नव्हतं आणि जसा पदर खाली येत होता, तसं तिचा जो शरीराच्या वरच्या भागाचा जो उभार आहे, हा उभार चंदनच्या मनामध्ये बसत होता. आपलं हिच्याच मुलीशी लग्न ठरलंय, हे क्षणभर तो विसरून जात होता आणि त्याच्या ताटामध्ये सगळे पदार्थ वाढले गेले आणि सासूबाईंनी त्याला सांगितलं, की "करा सुरुवात
आता हा जेवता जेवता त्याची नजर आपल्या सासूबाईकडे जात होती आणि सासू देखील त्याच्याकडे बघत होती. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याला मग मनामध्ये कालवा कालव होत होती. त्याने कसंबसं जेवण उरकलं आणि सासूबाई म्हटल्या, की "चला आता मी पटकन भांडी घासून घेते. तुम्ही बाहेर आराम करा. पाहिजे तर पान सुपारी खा. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या." आणि सुनीताबाईने भांडी घासायला सुरुवात केली. जसं सुनीताबाईने भांडी घासायला सुरुवात केली, तसं चंदन देखील तिच्या मागे जाऊन उभा राहिला. मगाचपर्यंत सासूबाईचा कमरेच्या वरचा भाग तो बघत होता. आता मात्र त्यांनी सासूबाईच्या कमरेच्या खालच्या भागाकडे लक्ष टाकायला सुरुवात केली आणि त्याच्या मनामध्ये त्याची सासू खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरलेली होती. त्याला आता कसं तरी व्हायला लागलेलं आहे. त्या ठिकाणावरून तो तडक बाहेर गेला आणि अंगणामध्ये खुर्ची टाकून बसून राहिला. भांडी घासल्यानंतर सासूबाई आल्या आणि त्याला म्हणतात, "काय झालं? एकटेच का बसलात? कंटाळा आला का?" नाही म्हणतो, "आता निघायची वेळ झाली ना, आता निघतो." सासूबाई देखील म्हटल्या, की "मी आता पडते. आता माझी दुपारी झोपण्याची वेळ झाली." आता सासूबाई दुपारी झोपायला गेल्या. हा देखील त्यांच्या मागे गेला आणि सासूबाईंना झोपलेलं त्याने बघितलं आणि त्यांना टाटा बाय बाय करून निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारच्या वेळी तो त्यांच्या घरी आलेला आहे. सासूबाई म्हटल्या, की "आता कालच्यासारखं जेवून जावा." ह्याच्या मनामध्ये बाकी आता जेवण नव्हतं. दुसऱ्याच काहीतरी गोष्टी होत्या. पण सासूबाईंनी केलेलं जेवण त्याने जेवलेलं आहे. आता ह्या दोघांची पण 2 दिवसापासून नजर होत होती. दोघांनीही एकमेकाला काय हवंय हे ओळखलेलं होतं आणि जेवण झाल्यानंतर सासूबाईंनी आता अंथरूण टाकलेलं आहे आणि त्यांच्या अंथरुणाच्या कडेलाच आपल्या जावयाचं देखील अंथरूण घातलेलं आहे. दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केलेली आहे आणि सासूबाईंनी सांगायला सुरुवात केली, की माझ्या बाबतीमध्ये काय-काय झालं, माझा नवरा कसा गेला आणि मी कसं-कसं जीवन जगले, मी कसं मुलीला वाढवलं, ह्या सगळ्या गोष्टी आणि एकंदरपणे जे काही भावनिक गोष्टी असतात, या भावनिक गोष्टी सुनीताने चंदनला सांगायला सुरुवात केलेली आहे. हे दोघेही एकमेकांच्या भावनिकरित्या जवळ आलेले आहेत. तसंच शारीरिकरित्या देखील जवळ आलेले आहेत. आता हे जवळाजवळ आहे, ही जवळाजवळ एकमेकांना आवळाआवळीपर्यंत कशी गेली हे कळलेलं नव्हतं आणि चंदन आणि सुनीता हे दोघेही एकमेकांच्या भावपाशामध्ये आलेले आहेत. चंदनने हलकेच तिच्या साडीला हात घातलाय आणि सुनीताचं अंगावरचा एक-एक कपडा त्याने बाजूला केलाय. दोघेही एकमेकांच्या भावपाशामध्ये, घट्ट मिठीमध्ये आहेत. चंदनचा हा पहिला अनुभव होता. एक 42 वर्षाची बाई आणि भरगच्च बाई, जिचा शरीराचा उभार अगदी ओथंबून वाहतोय, अशी बाई त्याच्या आता मिठीमध्ये होती. सुनीताला देखील एक 28 वर्षाचा कोवळा बांड मुलगा तिला भाऊपाशामध्ये आलेला होता आणि दोघांनी मिळून भर दुपारी आपल्याच घरामध्ये कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. घराच्या माजघरामध्ये आता अनेक सुस्काऱ्यांचे आवाज येत होते. तब्बल 15 ते 20 मिनिटं कार्यक्रम झाल्यानंतर चंदन आता शांत झाला. त्या अंथरुणावरून बाजूला झाला. आता सुनीताबाई देखील खजील झालेली आहे. मनामधून तिला असं वाटत होतं, जावयासोबत संबंध ठेवून बसलो. पण आता सुनीता देवीला मात्र रोजच्या रोज जावई लागत होता. तर दुपारी हा जावई सासूबाईच्या घरी येत होता. आजूबाजूच्या लोकांमध्ये आता या सगळ्या गोष्टीची चर्चा व्हायला लागलेली आहे, की लग्न झालेलं नसताना देखील हा जावई रोजच्या रोज घरी का येतो? मुलगी तर बाहेर असते आणि मुलगी बाहेर असताना हा जावई घरी येतो म्हणजे नक्कीच काहीतरी काळेबेरं आहे. कुणीतरी ही गोष्ट सुनीताबाईच्या मुलीच्या म्हणजे राणीच्या कानावरती घातली आणि आता राणीला देखील वाटलेलं आहे, की कदाचित हे खोटं असेल. आपलं लग्न ठरलं आहे, आपली आई आपल्यासाठी एवढा चांगला विचार करते. तर मग जरी येत असेल तरी पण हा त्याच बाजूला कामाला जातो हे देखील तिला माहिती होतं. तर नक्कीच त्याच्यामध्ये काही चुकीचं नसावं असं वाटत होतं. पण तरी पण ती म्हटली, की आपण एक दिवशी जाऊन खात्री करून घेऊया. त्याच्याप्रमाणे मग सुनीताच्या मुलीने दुपारच्या वेळेला आपल्या घरी आलेली आहे. घराचं दार ठोठावलं आहे. त्यावेळेला सुनीताबाईने दार उघडलेलं आहे. तिने तिच्या अंगावरचा गाऊन कसा तरी लगबगीने सावरला आहे आणि एकाच ठिकाणी, एकाच माजघरामध्ये आपली आई आणि आपला होणारा नवरा हे एका वेगळ्या अवस्थेमध्ये आहेत, हे कळायला तिला वेळ लागलेला नव्हता आणि आता मात्र तिने या दोघांनाही धारेवर धरलं. मोठमोठ्या आवाजामध्ये तिने आपल्या आईशी भांडण करायला सुरुवात केलेली आहे. आजूबाजूची सगळी मंडळी घराच्या भोवती जमा झालेली आहेत आणि आता अगोदरच सगळ्या मंडळींना संशय होता आणि आता मात्र सुनीताबाईच्या मुलीने आपल्या आईला रंगेहात पकडल्यामुळे आता सुनीताबाईची सगळ्या पंचक्रोशीमध्ये नाचक्की झालेली आहे. आता हे लग्न तर तुटलेलंच होतं, पण मात्र या दोघांनाही
सुनीताला आणि तिच्या मुलीला या गावामधून बाहेर जावं लागलं. दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये जाऊन यांनी आपलं बस्तान मांडलं आणि आजही या गावामध्ये सुनीताच्या आणि चंदनच्या या सगळ्या नात्याची चर्चा आजही केली जाते. धन्यवाद.